श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 866. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंताने निशिचरीचा वध करून लंकेमध्ये कशा पद्धतीने प्रवेश केला, हनुमानजींचं या लंकेमध्ये प्रकृतीने कशा आनंदाने स्वागत केलेलं आहे, सर्वत्र असलेली ती प्रसन्नता, ती वनश्री, त्यामध्ये असलेली सुंदर फळं, मध, पशु पक्ष्यांचे थवे, या सर्वांना पाहून हनुमानजींचा थकवा कुठच्या कुठं निघून गेला. एका उंच अशा पर्वतराशीच्या कडं हनुमानजींची नजर गेली आहे आणि अत्यंत निर्भयतेने मोठी पावलं टाकत ते धावतच जणू काही त्या पर्वत शिखरावरती चढलेले आहेत. इकडं माता पार्वती हनुमानाच्या या पुरुषार्थाचं कौतुक अंतःकरणात करत असतानाच महादेवजी माता पार्वतीला सांगतात की उमान कचुक पिकय अधिकाई, प्रभू प्रताप जे कालही खाई. भगवंताची कृपा ज्याच्यावरती होते तोच या काळाचा पाडाव करू शकतो. त्याच्यामध्येच ही निर्भयता येते, परंतु त्यामध्ये त्या जीवाचं कुठलंही कर्तृत्व नसतं. तो या भगवंताच्या कृपेचा प्रभाव त्याच्या कार्यामध्ये आपल्याला दिसत असतो. काळाचा पाडाव म्हणजे काय, यासाठी आपण काही संत चरित्रातली उदाहरणं बघितली आणि तत्पश्चात हनुमंताने या लंकेचं निरीक्षण कशा सूक्ष्मतेने केलेलं आहे. या लंकेमध्ये असलेले हे वेगवेगळे रस्ते, चौक, त्यामध्ये असलेले रथ, हत्ती, वेगवेगळ्या प्रकारचं सैन्य, बागा, उपवन, या सर्वांच्याकडे हनुमंताची दृष्टी जातीये आणि अत्यंत सूक्ष्म अशा निरीक्षणामधून हनुमंत लंकेचा हा सर्व अभ्यास त्या दिवशी त्या पर्वतराशीवरती बसून करत आहेत. मनामध्ये विचार करतात की आपल्याला अत्यंत सूक्ष्म असं रूप धारण करूनच रात्री लंकेमध्ये प्रवेश करायला हवा. आता हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या कथा विभागाचं गायन गोस्वामीजी करू लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, मसक समान रूप कपिधरी, लंक ही चले सुमिरी नरहरी, नाम लंकिनी एक निसीचरी, नाम लंकिनी एक निसीचरी, सो कह चले सी मोहि निंदरी, जाने ही नहीं मरमु सठ मोरा, मोर आहार जहाँ लगी चोरा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, मुठिका एक महाकपिहनी, मुठिका एक महाकपिहनी, रुधिर बमत धरनी ढनमनी, पुनि संभारी उठी सोलंका, जोरी पानी कर बिनय सशंका, जब रावण ही ब्रह्म बर दीन्हा, जब रावण ही ब्रह्म बर दीना, चलत बिरंची कहा मोहि चीना, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, बिकल हो सितय कपि के मारे, तब जाने सुनि सिचर संघारे, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, तात मोर अति पुण्य बहुता,
तात मोर अति पुण्य बहुता, देखेउ नयन राम कर दूता. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. तात स्वर्ग अपवर्ग सुख, धरिय तुला एक अंग. तुलन ताही सकल मिली, जो सुख लव सतसंग. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, हनुमंताने लंकेचं अत्यंत सूक्ष्मतेने निरीक्षण केलं. रावणाने ही जणू काही अभेद्य अशी तटबंदी लंकेभोवती उभी केलेली आहे. इथं अत्यंत बलाढ्य असे राक्षस नगराचं संरक्षण करत आहेत. क्रूर राक्षस मनुष्य, म्हैस, गाय जे हाताला मिळेल ते प्राणी मात्र खाऊन आपली भूक भागवत आहेत. जणू काही या लंकेच्या भोवती जे काळरूपी संरक्षण कवच होतं, त्याला भेदून पुढे जाणं म्हणजे जणू काही आपला काळ स्वतःच्या हाताने ओढवून घेण्यासारखं आहे. आमच्या इंजिनिअरिंग टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्याला नॉन रिटर्न वॉल म्हणतो, किंवा आपल्या ट्रॅफिकच्या भाषेमध्ये बोलायला जावं तर नो एंट्रीचा रस्ता आहे. तिकडे एकेरी वाहतूक आहे, आत जाता येईल, परंतु कदाचित तिथून सही सलामतपणे बाहेर मात्र पडता येणं शक्य नाही. एवढी क्रूरता त्या लंकेमध्ये रावणाने आपल्या शत्रूंसाठी भरून ठेवलेली आहे. सज्जनो, हा आपण कुंडलिनी शास्त्राचा जो अभ्यास करत आहोत ना, त्यामध्ये आपण आत्तापर्यंत हनुमंताच्या आंतरिक असलेल्या सर्व गोष्टींवरती त्यांनी कशा पद्धतीने मात केली ते या लीला नाट्याच्या आधाराने अभ्यासून घेतलं. अनाहत चक्राचा भेद करून हनुमानजी आता विशुद्ध आज्ञा या चक्रांच्या दिशेने चाललेले आहेत. विशुद्ध आणि आज्ञा चक्राचा स्वामी आहे आकाश. कुंडलिनी शास्त्रामध्ये अनेक साधक या मार्गाने जाता जाता आज्ञा चक्राच्या अवतीभोवती घुटमळतात आणि बऱ्याचदा त्यांचा हा तिथून प्रवास एखाद्या खोल अशा कड्यावरून कोसळावा त्या पद्धतीने खाली कोसळतो. विशुद्ध आणि आज्ञा चक्राच्या मध्ये या आकाशाच्या पोकळीमधून जाण्यासाठी एक विलक्षण अहंकार शून्यता लागते. आणि हनुमंताने या लंकेची जेव्हा तटबंदी बघितली, ती ही तटबंदीच होती या विशुद्ध चक्राच्या पासून आज्ञा चक्रापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गाच्या भोवती हे मोठे मोठे राक्षस म्हणजे जणू काही जीवाच्या अंतरंगामध्ये या विशुद्ध चक्राच्या अवतीभोवती घुटमळत असलेल्या या वासना आहेत. या वासनांना थोडा जरी अहंकाराचा सुगावा लागला की या वासना त्या अहंकाराला या विशुद्ध चक्राच्या खालीच पुन्हा एकदा या खोलवर अशा कड्यावरून ओढून घेतात, जेणेकरून तो जीव पुन्हा मूलाधाराच्या दिशेने खाली पडू शकतो. बघा, माऊली देखील हरिपाठामध्ये म्हणते ना की अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. हा मार्ग सहज साध्य नाही. इथं विलक्षण सावधानता ठेवावी लागते. कुठली सावधानता? आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या, आपल्या अहंकाराच्या
उर्मीला दाबून टाकण्याची सावधानता जीवाजवळ असायला हवी. आणि अहंकार शून्यता भक्तीशिवाय येत नाही. हा योग मार्ग का खडतर आहे म्हटलं तर हा साधा सुषुम्नेमधून अत्यंत थेट सहस्राकारापर्यंत घेऊन जाणारा मार्ग, परंतु ह्यामध्ये अहंकाराचा धोका विलक्षण आहे. आणि अहंकार हाच सर्व शास्त्रांमध्ये जीवाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अहंकार जीवाला कधीही स्वस्थ बसू देत नाही. मी कोणीतरी आहे या भूमिकेमध्ये त्याला अखंड होरपळवत ठेवणारा हा अहंकार कधीही त्याला ऊर्ध्वगमन करण्यासाठी मोकळीक देत नाही. आणि हनुमंताच्या या लीला नाट्यामध्ये हनुमंताला या लंकेमध्ये ते ज्या स्वरूपामध्ये होते तसे जरी ते आत गेले असते तरी त्यांना सहजपणे समस्त लंका उद्ध्वस्त करून सीताजींना पुन्हा प्रभू रामचंद्रांपर्यंत आणण्या इतकं सामर्थ्य हनुमंताकडे होतं. परंतु इथं हा विशुद्ध आणि आज्ञाचक्रामधला प्रवास करताना माझ्यामध्ये हे सामर्थ्य आहे, हेच जणू काही जीवाच्या अंतरंगामध्ये असलेलं एक अहंकाराचं रूप आहे. आणि त्यामुळे हनुमंताने या पुढील प्रवासासाठी काय करावं त्यांनी सारासार विचार केला. आणि पुर रखवारे देखी बहु कपिमन कीन विचार, अति लघु रूप धरवनिसी नगर करव पैसार. अति लघु रूप या शब्दामध्येच हनुमंताने आपल्या अहमला जणू काही ठेचून टाकलेलं आहे. अत्यंत लहानातलं लहान असं रूप आपण घ्यावं. जरी आपल्याला हे सर्व काही करता येणं शक्य असलं तरी देखील काहीच न करुनी प्राणी, ही जी समर्थांना अभिप्रेत असलेली अवस्था आहे त्यासाठी अत्यंत लघुत्तम असं रूप धारण करणं हाच या विशुद्धापासून जाणाऱ्या अतिसूक्ष्म वाटेचा प्रवास आहे. आणि एवढा सूक्ष्म जीव होऊ शकत नाही, हीच योग मार्गामधली अडचण आहे. कारण अहंकार त्याला एवढं लहान होऊ देत नाही. हो, मी कोणीतरी आहे ही उपाधी इतकी सूक्ष्म आपल्या अंतःकरणामध्ये बसलेली असते की ती आम्हाला अतिलघु रूप धरवनिसी अशी अवस्था होण्यापासून आडकाठी करत असते. आणि हनुमंताचं श्रेष्ठत्व काय आहे? हनुमंत आम्हाला काय शिकवतो? अतिलघु रूप धरवनिसी हे स्वरूप सहजतेने स्वीकारता येणं आम्हाला शिकवतो. आणि त्यामुळं संतांचं सर्व चरित्र हे जणू काही सहजता या शब्दाचं चालतं बोलतं रूप असतं. बघा, श्री महाराजांच्या म्हसवडच्या त्या गोरक्षणाची कथा मी अनेकदा सांगितलेली आहे. त्या कथेमधला सगळ्यात महत्वाचा भाग जरी कसायाच्या हातातून श्री महाराजांनी गायी सोडवल्या असल्या तरी त्याही पेक्षा महत्वाचा भाग हा आदल्या रात्री आपल्याला धर्मशाळेमध्ये दिसतो. कारण म्हसवड हे गाव संपूर्णपणे श्री महाराजांचं अनुग्रहित होतं. त्या दिवशी पैसा अडका जमवून म्हसवडला पोहोचूस तर जवळजवळ रात्रीचे 11-12 वाजत आले होते. जरी महाराजांनी एकाला जरी उठवलं असतं तरी समस्त गावाला जाग आली असती. महाराज आले आहेत याचा आनंदोत्सव संपूर्ण रात्रभर म्हसवडकरांनी केला असता. त्यामुळे महाराज अत्यंत सूक्ष्म अतिलघु रूप धरवनिसी एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे एका धर्मशाळेमध्ये जात आहेत, जिथं खूप पसारा आहे, अडगळ आहे, कचरा आहे, उतरलेल्या लोकांनी त्याची स्वच्छता ठेवलेली नाहीये. अशा धर्मशाळेमध्ये महाराज स्वतःच्या हाताने आपली झोपण्याची जागा स्वच्छ करतायत, त्यावरती आपलं घोंगडं टाकतायत. आणि मोठे मोठे जिथं मच्छर आहेत अशा या धर्मशाळेमध्ये श्री महाराज सहजतेने 5 मिनिटांमध्ये आपल्या घोंगड्यावरती पडतायत आणि निद्राधीन होतायत. अतिलघु रूप धरवनिसी.
बघा, जीवनामध्ये हे श्रेष्ठत्व जेव्हा आम्हाला मिळतं ना, त्यावेळेला आम्ही एक गोष्ट कधी कधी गमावत असतो, आणि ती म्हणजे आम्ही आमचं अतिलघु रूप प्राप्त करण्याची स्थिती, यामध्ये अनेकदा असमर्थ ठरू लागतो. बघा, आपण बघतो ना, एखादा जर मोठा मनुष्य ऑफिसमधला असो किंवा समाजामधला असो, जर तो आपल्या समोर आला आणि जर आपण खाली बसलेलो असू आणि तो जर उभा असेल, तर कदाचित एखाद्या व्यक्तीला त्याचं श्रेष्ठत्व माहीत नसल्यामुळं तो स्वस्थपणे खाली बसून राहील, परंतु जो उभा आहे त्याला मात्र ही गोष्ट सहन करणं अत्यंत अवघड पडतं, की अरे, ही व्यक्ती का बरं उभी राहत नाहीये, हिला माहित नाहीये का मी कोण आहे. ही त्याची तगमगच जणू काही आतून त्याला त्रास देऊ लागते. आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं तर, मोठ्या मंडळींना समोर नेणारी लोक ही स्वाभाविकपणे बऱ्याचदा नमस्कार करतात. एखादी व्यक्ती अवधानाने जर नमस्कार करायला विसरली, तर या व्यक्तीच्या मनामध्ये लगेच विचारचक्र सुरू होतं, अरे, याने मला आज नमस्कार केला नाही. सज्जनो, हे मोठेपण आमच्या जीवनातून जर काही हिरावून घेत असेल तर अतिलघु रूप धरवनिसी, ही अवस्था आमच्याकडून काढून घेतं बघा. आणि त्यामुळं हनुमंताने आम्हाला हे स्वरूप, ही लवचिकता रामकार्यामध्ये आपण टिकवणं किती महत्वाचं आहे, ही सावधानता आम्हाला शिकवली. योग मार्गामध्ये, सुषुम्नेच्या मार्गाने जाताना विशुद्ध ते आज्ञा या प्रवासामध्ये हे अतिलघु रूप नसेल तर नगरवासियांच्या या तटबंदीसाठी उभे असलेले राक्षस जीवाला थेट मुलाधारापर्यंत खाली खेचतात. भक्ती मार्गामध्ये देखील या विशुद्ध चक्राच्या भोवती कंठी राहो नाम, अशी जर आपली अवस्था झाली नसेल, जर हे प्रेम दाटून आलं नसेल, या प्रेमामध्ये आपला हा अहम विरघळला नसेल, तर हे भगवंताच्या नामाचं प्रेम, त्याच्या अभावामुळं आम्हाला पुढचा मार्ग जणू काही रोखून ठेवतं. बघा, भगवंताच्या नामाचं प्रेम हेच अहंकार शून्याचं पर्यायी अवस्था आहे. लोक म्हणतात की भगवंताच्या नामाचं प्रेम मला दे. मला दे या शब्दामध्येच नामाचं प्रेम येऊ शकत नाही, कारण जिथं मी आहे तिथं नामाचं प्रेम कसं. बघा, संताची खूण काय आहे. त्याने 13 कोटी किती वेळा पुरस्चरण केलं, ही त्याची खूण आहे का. त्यांनी किती साधना केली, ही त्याची खूण आहे का. संताच्या अस्तित्वाची केवळ एकच खूण आहे, जिथं गेल्यानंतर, ज्याच्याशी बोलल्यानंतर, ज्याच्या सहवासामध्ये हा कोणीतरी आपला अत्यंत जीवाभावाचा आहे. हे नातं आपल्या अंतःकरणामध्ये आम्हाला स्पर्श करून जातं, जणू काही आपलं माहेर आपल्याला गवसतं. हे संत हृदयाची खरी खूण आहे बघा. आणि त्यामुळं कधी कधी श्री महाराज म्हणतात, त्या गोष्टीचा आपण नीट विचार केला पाहिजे की आम्हाला साधनेचाच अहंकार झाला, आणि आम्हाला या साधनेच्या अहंकारातून प्रेमाची स्वाभाविक स्थिती प्राप्त करता जर आली नाही, तर सज्जनो, आम्ही नेमकं काय साधलं. हा आमचा सगळा विशुद्ध चक्राच्या खालीच असलेला प्रवास आहे ना. आणि त्यामुळं मनुष्याच्या अंतरंगामध्ये भक्ती मार्गाने जात असताना सर्व बहुजनांसाठी अत्यंतिक प्रेम, समर्पण, आपल्यापेक्षाही दुसऱ्याचा विचार, हाच अतिलघु रूप धरवनिसी ही अवस्था प्राप्त करून देतो. हनुमंत केवळ बोलत नाहीये, तर हनुमंताने रात्र होताच जसे जसे रात्रीचं अंधकार वाढू लागला, तसं तसं आपल्याकडं असलेल्या अष्टसिद्धी नवनिधिके दाता, असवर दीन जानकी माता. अजूनही तर हनुमंताला आईचं वरदान मिळायचंय, परंतु या पूर्वाश्रमीच्या असलेल्या पुण्याईने या अष्टसिद्धी ज्या हनुमंताच्या जीवनामध्ये आधीच होत्या,
त्यामधल्या अणिमा नामक सिद्धीने हनुमंताने स्वतःला डासा इतक्या लहान रूपामध्ये परावर्तित केलं. मसक समान रूप कपिधरी. इथं अनेकांना वाटतं की हनुमंताने डास होऊन लंकेमध्ये प्रवेश केला. हनुमंत डास झालेले नाहीत, हनुमंत मच्छर झालेले नाहीत. हनुमंताने मच्छरा समान रूप धारण केलं. म्हणजे त्याचा आकार डासा इतका लहान आहे, परंतु त्या लहान आकारामध्ये देखील ते वानर रूपच आहे, ते हनुमंतच आहेत. मग इथं प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकेल की इथं गोस्वामीजींनी मच्छराचं उदाहरण का घेतलं असावं, डासाचं उदाहरण का घेतलं असावं. मी सहज गमतीने विचार करत असतो. डासाचे 3 गुणधर्म आहेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे डास जेव्हा आपल्या रात्री झोपेत कानाजवळ येतो, त्यावेळेला त्याच्या आवाजाने जाग आलेल्या अनेकांचा अनुभव असतो की कानाजवळ सारखे डास गुणगुणत होते. मी आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारतो की डास कानाजवळ येतात तेव्हा गुणगुणू लागतात का डास हे अखंड गुणगुणत असतात, ते जेव्हा केवळ आपल्या कानाजवळ येतात तेव्हा आपल्याला ऐकू येतं. तर ह्याचं उत्तर आहे डास हे अखंड गुणगुणत असतात, केवळ ते आपल्या कानाजवळ आल्यामुळं आपल्याला ऐकू येतं. त्याप्रमाणे माझे हनुमानजी अखंड राम नाम गुणगुणत असतात. हेच या डासासारखं रूप घेण्याच्या मागचं पहिलं कारण आहे. दुसरी गोष्ट आहे की एक अत्यंत निष्पाप हृदय आहे डासाच्या अंतःकरणात. एक गोष्ट सांगतो. एकदा एक डासाचं पिल्लू नुकतंच पंख फुटलेलं आणि आपली पहिली फ्लाय घेण्यासाठी तयार होत असतं. पहिल्यांदा उड्डाण करण्यासाठी. त्याची आई म्हणती, अरे बाळा सांभाळून जा बर का, माणसं फार वाईट असतात. हो आई, मी जातो व्यवस्थित, असं म्हणून त्या डासाच्या पिल्लाने भरारी मारली आणि थोड्या वेळाने सगळीकडे फिरून परत आला. आईला बघताच अत्यानंदाने म्हणाला, आई खूप छान वाटलं. आई म्हणाली, अरे तुला काही त्रास तर नाही झाला ना माणसांपासून? नाही आई, तू म्हणतीस माणसं खूप वाईट आहेत, तसे नाही आहेत. म्हणजे अगं मी जिथं पण जायचो ना तिथं सगळे लोक मला बघून टाळ्या वाजवायला लागायचे. ही निष्पाप भावना आहे. हनुमंत देखील हे एक निष्पाप हृदयाचं प्रतीक आहे. कोणाला त्रास देण्याची त्याला इच्छा नाही. अहो, जो हनुमंत रावणाला देखील प्रभू म्हणतो, खायहू फल प्रभू लागी भूखा, जो रावणाला प्रभू म्हणू शकतो, बिनती करो जो री कर स्वामी, हात जोडून रावणा मी तुला प्रार्थना करतो, हे स्वामी ऐका. जो हनुमंत रावणाला स्वामी म्हणू शकतो, प्रभू म्हणू शकतो, त्याच्या हृदयाची अवस्था काय असेल आपण कसं ओळखणार? आणि तिसरा डासाचा गुणधर्म आहे आणि तो म्हणजे एवढं सूक्ष्म रूप असूनही जेव्हा तो दंश करतो तेव्हा भल्या भल्यांना देखील त्याचा दाह सहन होत नाही. हनुमंत देखील चालला आहे या डासासारख्या आकारात, परंतु जेव्हा त्याचा दंश होईल, जेव्हा अक्षय कुमार धारातीर्थ पडेल, जेव्हा मेघनाथाला फटका बसेल, तेव्हा हा हनुमंत, त्याचा हा दंश, त्याचा हा आघात किती ताकदवान आहे याची त्याला देखील जाणीव होणार आहे. त्यामुळे या डासाच्या या 3 गुणधर्मांच्या आधाराने गोस्वामीजींनी मसक समान रूप कपिधरी. परंतु मग लोकांचे लगेच तार्किक विचार सुरू होतात की अरे अंगठी एवढी मोठी होती, हनुमंत डासा एवढे लहान झाले, मग हनुमंताने ही अंगठी कुठे ठेवली? सजनो, आमच्या ऑटोकॅड म्हणजे ड्रॉइंग काढण्याचं जे सॉफ्टवेअर असतं ना, त्याच्यामध्ये स्केल डाऊन करता येतं बघा. आम्हाला एखादी गोष्ट 1:10 ला स्केल डाऊन करा म्हटलं की सगळी गोष्ट तेवढी लहान होते. त्याप्रमाणे हनुमंत
हा जर एवढा लहान झाला तर ती मुद्रिका देखील त्याच प्रमाणामध्ये लहान झालेली आहे. आणि मुद्रिका लहान झाली ह्याचाच अर्थ भगवंताचं नाम अतिसूक्ष्म झालं सज्जनो. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणतात की मनामध्ये असलेले विकार हे अतिसूक्ष्म असतात. अशा अतिसूक्ष्म विकारांपर्यंत जर कोणी पोहोचू शकत असेल तर ते भगवंताचं नाम पोहोचू शकतं, कारण ते देखील तेवढंच लवचिक आहे. त्यामुळे तुम्ही जसे जसे अहंकार शून्यतेकडे जाल तसं तसं नाम देखील उपाधिरहित होत जातं. नाम देखील शब्दांच्या या मर्यादांच्या पलीकडे असलेल्या जाणीवेमध्ये उतरतं आणि ती जाणीव अनुसंधान रूपाने भरून उरते. ज्या अनुसंधान रूपी या जाणीवेला शब्दांचा निनाद नसतो, हेच या नामाचं अतिसूक्ष्म रूप आहे. आणि त्यामुळे हनुमंत जितके लहान झाले त्याही पेक्षा नाम लहान होऊ शकतं. आणि मग अशा हनुमंताने या मुद्रिकेचा आधार घेऊन लंक ही चले हूं सुमिरी नरहरी. आणि मग या डासा इतक्या लहान झालेल्या हनुमानजींनी या पर्वतराशीवरून त्या रात्रीच्या अंधकारामध्ये उड्डाण केलेले लंकेच्या दिशेने. सज्जनो, सध्याच्या काळामध्ये विशेषतः जे उच्च विद्याविभूषित आहेत, इंग्लिशमधून ज्यांना परमार्थ समजून घ्यावासा वाटतो, अशा लोकांमध्ये सद्गुरू हे एक व्यक्तित्व अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांचे अनेक इंग्लिशमधली लेक्चर्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये त्यांनी देखील या कुंडलिनी चक्रांचं फार सुंदर वर्णन केलंय. आणि त्यामध्ये ते म्हणतात की आज्ञा चक्रापासून सहस्राकारापर्यंत किंवा विशुद्धापासून सहस्राकारापर्यंतचा हा प्रवास जो आहे तो अत्यंत भीषण आहे. कारण की तिथं जणू काही एखाद्या कड्यावरून तुम्ही उडी मारावी. ती उडी मारताना जसं तुमच्यामध्ये एक प्रचंड विश्वास असावा लागतो की कोणीतरी मला सांभाळणारा आहे, मला त्यांनी उडी मारायला सांगितली, मी मारली. ज्याप्रमाणे माझ्या कल्याण स्वामींनी कल्याणा छाटी म्हणतात त्या सज्जनगडाच्या बुर्जावरून थेट खाली उड्डाण केलं. मनात क्षणाचा देखील विचार केला नाही, कारण तिथं निष्ठा एवढी प्रखर होती समर्थांच्या चरणी की मला सांभाळणारे माझे समर्थ आहेत, ते बघतील काय करायचं. सज्जनो, त्याप्रमाणे या विशुद्धापासून आज्ञाचक्राच्या मार्गाने सहस्राकारापर्यंत जाताना देखील एक विलक्षण निष्ठा तुमच्याकडे असावी लागते. माझा सद्गुरू माझ्या मागे आहे, तो मला सांभाळेल. हनुमंताला देखील या शेवटच्या टप्प्यावरून, या शिखरावरून लंकेमध्ये जाताना एकाच गोष्टीची गरज होती, आणि ती म्हणजे भरोसो इन चरण नको. रामरायाचे चरण, रामरायावरती असलेली आपली निष्ठा, या आधारानेच जणू काही हनुमंताने स्वतःला झोकून दिलं या लंकेमध्ये. पुन्हा बाहेर येऊत न येऊत, परंतु ज्याच्या आधारावरती चाललाय त्याला माझी काळजी. म्हणून लंक ही चलेऊन सुमिरी नरहरी. जो मनुष्य रूपामध्ये हरी आहे, अशा मनुष्य रूपातल्या हरीला हनुमंताने आपल्या हृदयामध्ये स्मरण केलेलं आहे. दुसरं एक त्याच्या मागचं चिंतन कारण असं आहे की नृसिंहाचं रूप हनुमंताने स्मरण केलं असं मानस पियुषकार म्हणतात. कारण ज्या पद्धतीने नृसिंह हा त्या खांबामधून प्रल्हादासाठी प्रगटला, त्याप्रमाणे या लंकेमध्ये देखील वेळ प्रसंगी माझा रामराया कुठल्याही रूपामध्ये येईल आणि मला सांभाळेल. ही प्रल्हाद रूपी दृढ भक्ती हनुमंताच्या हृदयामध्ये होती, आणि त्यामुळं हनुमंताने रामाचं स्मरण नृसिंहाच्या रूपामध्ये केलेलं आहे. हे त्याचं दुसरं कारण आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की या नरहरीचं स्मरण करण्यामध्ये, कारण हे मानव रूपामध्ये असलेले भूषण, हे भगवंताचं मनुष्य रूप,
हेच या विशुद्ध चक्रामधून पुढे जात असताना हे जे राक्षस त्या जीवाला माग खेचत असतात त्या सर्वांचा संहार करण्यासाठी समर्थ आहे. आणि त्यामुळं हनुमंताने रामरायाचं स्मरण या नरहरी रूपामध्ये केलेलं आहे. कारण हे शास्त्र केवळ मनुष्याला विवेकाच्या आधाराने जाणता येतं. हे मनुष्यत्वाचं श्रेष्ठत्व आहे. कारण ही कुंडलिनी प्रत्येक प्राणी मात्रामध्ये या विश्वातल्या प्रत्येक तत्वामध्ये वास करते. परंतु मनुष्याला केवळ विवेक असल्यामुळं त्याला या भूमिकेचा विचार करता येतो. इतर ठिकाणी इतर योनींमध्ये ही शक्ती कायमस्वरूपी सुप्तावस्थेमध्येच राहते. तिला जागृत करण्याचं कुठलं साधनच त्या जीवाकडे नसतं बघा. आणि त्यामुळं या मनुष्य रूपामध्येच भगवंताने मला सांभाळावं यासाठी लंक ही चलेऊन सुमिरी नरहरी असे हनुमंत प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून डासा इतके लहान होऊन या लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी निघालेले आहेत. मध्यंतरी तो चित्रपट बघत होतो मी, उरी. त्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी भारतातून शेवटच्या टप्प्यामध्ये चाललेले हेलिकॉप्टर अगदी सीमारेषेजवळ येतं. परंतु शत्रू पक्षाने आपले रडार खूप खालच्या लेवलवर सेट केले असल्यामुळं हे हेलिकॉप्टर त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये येतं. हे हेलिकॉप्टर पकडलं जाण्याची शक्यता असते. आणि जर कदाचित काही मीटर अजूनही जर ते हेलिकॉप्टर पुढे गेलं असतं तर ते शत्रू पक्षामध्ये जाऊन तिथल्या तोफ गोळ्यांना ते बळी पडलं असतं. परंतु आपल्या गुप्तचर यंत्रणेकडून त्यांना लगेच निरोप मिळतो आणि काही अंतर सीमारेषेपासून ते हेलिकॉप्टर मागं फिरतं. ही जशी आजच्या आधुनिक काळामध्ये यंत्रणा आहे ना सज्जनो, त्याचप्रमाणे अत्यंत लहान झालेले हनुमंत अतिसूक्ष्म रूपामध्ये या लंकेमध्ये प्रवेश करतात, तेही रात्रीच्या अंधकारामध्ये. परंतु रावणाने या लंकेच्या भोवती एक जाणीवरूपी सर्किट लावून ठेवलेलं आहे. ज्या जाणीवेला भेदून एखादा पशु पक्षी काय एखादा डास देखील लंकेमध्ये प्रवेश करू शकत नाही, एवढी प्रचंड सुरक्षा व्यवस्था रावणाने लंकेभोवती लावून ठेवलेली आहे. सज्जनो, आपण म्हणाल की अहो रावण स्वतः एवढा मोठा सामर्थ्यवान, त्याला एवढ्या सुरक्षिततेची काय गरज आहे? तर गमतीचा भाग असा आहे की ज्याच्याकडे समृद्धी असते, ज्याच्याकडे पैसा अडका असतो, त्याच्याच दरवाजामध्ये नेहमी सुरक्षा रक्षक उभा असतो बघा. गरीबाच्या दारात कोणी कधी सुरक्षा रक्षक बघणार नाही. परंतु आत शांतपणे झोपलेल्या श्रीमंत व्यक्तीच्या दरवाजावरती मात्र नेहमी सुरक्षा रक्षकाला जागं राहावं लागतं. जिथं संपन्नता आहे तिथं भीती आहे, जिथं श्रीमंती आहे तिथं काळजी आहे. आणि त्यामुळं लंकेमधला हा विश्वविजेता रावण आहे, परंतु लंकेभोवती एक विलक्षण कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे की जेणेकरून कुठल्याही रूपामध्ये कोणीही लंकेमध्ये 24 तासात कधीच प्रवेश करता कामा नये. आणि त्यामुळं या जाणीवरूपी सुरक्षा व्यवस्थेमध्ये हनुमंताचं हे एवढं सूक्ष्म रूप देखील पकडलं गेलं. असं हे विलक्षण रंजन करणारं, मनाला बोध देणारं हे कथानक सज्जनो, त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.